जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता ज्याने त्याने घरी बसावं. विखे पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका. शरद पवार हे जाणते राजा आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावं अशी बोचरी टीका भाजपाचे नेते राधाकृष्णन विखे पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी लोकांचे वाटोळ केलं, त्यांनी आता जनता आणि राज्याचा आणखीन वाटोळ करू नये असंही विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारपासून मतदारसंघात सक्रिय झाले आणि त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी EVM घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना फटकारलं आहे. लोकसभा निवडणुकीत मवियाला घवघवीत यश मिळालं. महायुतीची पिछेहाट झाली होती, त्यावेळी EVMबाबत शंका व्यक्त का केली नाही? EVMवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी यावेळी राजीनामा देऊन टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असलं की EVM चांगलं आणि विरोधात गेलं की EVM वाईट असे विरोधकांचे धोरण असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि माझ्यावर ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिलेला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशीर्वाद आहे आणि मला दिलेल्या संधीचं मी चांगलं काम करून दाखवलं आहे. तो विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व व्यक्त करेल अशी अपेक्षा विखे पाटील यांनी दिली आहे. फायदा तोट्याचा मुद्दा नाही आहे. ज्या बच्चू कडूंना आमच्या महायुती सरकारनं जे पाठबळ दिलं, त्याच्या धोरणं मान्य केली, दिव्यांगांची धोरणं मान्य केली, अशा सगळ्या सरकारशी प्रतारणा करून त्यांनी जे विश्वासघात दाखवला आहे, मला वाटत नाही की त्यांना आता महायुतीमध्ये सुद्धा सामील करून घेण्याची आवश्यकता आहे. निर्णय नेतृत्वाने घ्यायचा आहे. पण अशा बेताश म्हणून म्हटलं की अशा बेताल लोकांना, बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या लोकांना सरकारचं पाठबळ घेऊन ज्यांनी आपलं मोठेपण मिळवलं, अशा सरकारशी अशा युतीबरोबर विश्वासघात करणाऱ्या लोकांना भविष्यकाळात बच्चू कडू असते आणि कोणी असू देत, त्यांना घेऊन असंच आमचं मत आहे. EVM वर सध्या खापर फोडलं जातं. EVM मध्ये गोंधळ झाला, EVM मुळे आमचा पराभव झाला असं शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, सगळेच म्हणतात. काय वाटतंय तुम्हाला? साधा प्रश्न आहे की त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला एवढं घवघवीत यश मिळालं तुम्हाला, आमचा एवढा पिछाड झाली महायुतीची, मग त्यावेळी EVM वर का नाही आपण शंका व्यक्त केली? आमचा EVM वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या सगळ्या खासदारांना राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता. त्याचवेळी निवडणुका नाकारला पाहिजे होता. म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ते स्पष्टपणे सांगितलं, पण निकाल तुमच्या बाजून लागला की EVM चांगला आहे, जनमत तुमच्या विरोधात गेलं की EVM वाईट आहे. म्हणून मी मागे म्हटलं की शरद पवार साहेबांना माझी एवढीच आता विनंती आहे निमित्तानं, जाणते राजे आहेत, आता जनार्दन तुम्ही गमावलेला आहे, आता कायमस्वरूपी घरी बसा. अनेक लोकांचे वाटोळ तुम्ही केलेले आहेत, आता आणखीन जनतेचा आणि राज्याचा वाटोळ करू नका, ही त्यांना विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहिल्यानगर.